येऊया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे मारकुट्या रमेश म्हात्रे संदर्भातली. मारकुट्या रमेश म्हात्रेची कोर्टाकडून चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली. मतं मागता, निवडून आल्यानंतर डोकी फोडता, जामीन अर्जावरच्या सुनावणीवेळी कोर्टानं अशा प्रकारे झापलेलं आहे. म्हात्रेनं सुटकेसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याची गयावया अक्षरशः कोर्टाकडे सुरू आहे. मात्र कोर्टानं त्याला दिलासा दिला नाही. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक आरोपी रमेश म्हात्रेची हायकोर्टानं चांगलीच खरडपट्टी काढली आहे. जामिनासाठी कोर्टात गेलेल्या रमेश म्हात्रेसह त्याच्या वकिलांना सुद्धा कोर्टानं चांगलं सुनावलंय, फैलावर घेतलंय. लोक तुम्हाला मतं देऊन निवडून आणतात आणि निवडून आल्यावर फाईल आणि खुर्च्यांनी त्यांची डोकी फोडता. मारहाण करताना रमेश म्हात्रे अर्ध्या सेकंदाचा सुद्धा वेळ दौडत नव्हते. ते सतत मारहाण करत राहिले, जेणेकरून वेळ अजिबात वाया जाणार नाही, अशी टिप्पणी कोर्टानं केली आहे. सोबतच रमेश म्हात्रे 73 वर्षाचे वाटत नाहीत. तुम्ही त्यांचे मारहाणीचे व्हिडिओ पाहिले का, असा सवालही कोर्टानं वकिलांना विचारला. यावर रोहित पवार काय म्हणाले तेही आपण पाहूया. त्यांचा कॉर्पोरेटर आहे शिंदे साहेबांच्या पक्षाचा म्हात्रे. तर तुम्ही जर बघितलं असेल व्हिडिओमध्ये, फार 5 किलोचं रजिस्टर घेऊन, पुस्तक घेऊन त्या बिचारा डॉक्टरला तिथं तो मारत होता. महिलांना सुद्धा त्याने हाणमार तिथं केलेली आहे. त्यावेळेस त्याचं वय हे जास्त नव्हतं का, असा प्रश्न जो कोर्टाने त्या ठिकाणी विचारतो योग्यच विचारलेला आहे. कुठं ना कुठं तरी एक चांगली ॲक्शन अशा अहंकारी व्यक्तीवर होणं फार महत्त्वाचं आहे. नंतर कोणाचं धाडस होणार नाही एखाद्या डॉक्टरला, नाही तर एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला त्या ठिकाणी मारायचं. त्यामुळे कोर्ट म्हात्रेंच्या बाबतीत जो कुठलाच निर्णय त्या ठिकाणी घेत आहे ते योग्यच आहे.